शाब्दिक उदाहरणं बघून डोकं चक्रावते. मग उदाहरण संग्रह 47 ची ही सोपी ट्रिक तुमचं काम सोपं करेल. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण मापनातील जे काही शाब्दिक उदाहरणांचा गुंता सोडवणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला काय दिला आहे? वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिलीलिटर आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिलीलिटर दूध वाटले. तर अजयने एकूण किती दूध वाटले? आता बघा, जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणं सोडवतो त्यामध्ये जर मापनातील उदाहरणे सोडवत असेल तर तिथे एकूण हा शब्द आला तर विद्यार्थी मित्रांनो डोळे झाकून काय करायची रे? बेरीज करायची. काय करायची रे? बेरीज करायची. काय विचारलं बघा? एकूण हा शब्द आला तर आपण काय करायचे? बेरीज करायची. आता बघा, हा जो काही अजय आहे ह्यानं काय केलं रे की लिटर आणि मिलीलिटर ह्याचे आपण काय करूया? दोन रखाने आखून घेऊया. ह्याने दूध वाटले तर बघा, एक आहे लिटर आणि दुसरा आहे मिलीलिटर. बघा, अजयनं आश्रमशाळेत किती दूध वाटले रे? 20 लिटर आणि 450 मिलीलिटर अधिक काय आहे बघा? 28 लिटर आणि 800 मिलीलिटर. चला बेरीज करूया. बेरीज करत असताना मी धडा शिकवताना काय सांगितले? मिलीलिटरची बेरीज मिलीलिटरमध्ये करायची आणि लिटरची बेरीज ही लिटरच्या रकान्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया. बघा, 0 अधिक 0 0 0 अधिक 5 5 8 अधिक 4 बरोबर काय आली रे? 12. काय आली? 12. मग मी हे 12 इथेच ठेवले. आता बघा, इथे 8 अधिक 0 8 2 अधिक 2 बरोबर 4. किती झाली रे? 48 लिटर आणि 1250 मिलीलिटर. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहिती आहे? तर जे काही 1000 मिलीलिटर काय आहे बघा? 1000 1 लिटर बरोबर काय आहे रे? 1000 मिलीलिटर. काय आहे? 1000 मिलीलिटर. पण इथं आहे 1250. मग ह्या 1250मधून 1000 मी इकडे पाठवले तर त्याचं रूपांतर काय होणार आहे बघा? तर त्याचं रूपांतर होणार आहे 1 लिटरमध्ये. काय होणार आहे? 1 लिटरमध्ये. मग यातले 1000 मी इकडे पाठवले तर इथं फक्त राहतात 250 आणि इकडे काय होणार आहे? 48 अधिक 1 म्हणजेच काय होणार आहे बघा? 49 लिटर आणि 250 मिलीलिटर. काय येणार आहे? 250 मिलीलिटर. म्हणजेच वाढदिवसानिमित्त अजयने 49 लिटर आणि 250 मिलीलिटर एवढे दूध वाटले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? किती दूध वाटले अजयने? अजयने 49 लिटर आणि 250 मिलीलिटर एवढे दूध वाटले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता प्रश्न दुसरा काय आहे बघा? ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 775 मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता केली. तर किती लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करायची राहिली? आता बघा, जेव्हा हे शाब्दिक असं उदाहरण येतं तेव्हा आपल्याला विचारलं जातं बघा रे, आता वरती आपल्याला शब्द काय आलता? एकूण. पण आता इथे आहे किती लांबीचा. काय आहे रे? किती लांबीचा. म्हणजेच इथे आपल्याला काय करायला लागणार आहे? वजाबाकी. काय करावी लागणार आहे रे? वजाबाकी. लक्षात आलं का? वजाबाकी करत असताना सुद्धा तोच नियम. काय करायचे? 2 रकाने आखून घ्यायचे. काय आहेत ते? तर उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा रे? तर एक आहे किलोमीटर आणि दुसरा आहे मीटर. 1 किलोमीटर आणि मीटर. मग चला 2 रकाने आखून घेऊया. काय आहेत ते? एक आहे किलोमीटर आणि दुसरा आहे मीटर. ह्या दोघांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. बघा, 2 किलोमीटर आणि 575 मीटर वजा 1 किलोमीटर 750 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता इकडे लक्ष द्या. जेव्हा आता बघा 575मधून 750 जातील का रे? तर नाही. म्हणून मी काय करते? हे जे काही 2 किलोमीटर आहेत त्यातून मला काय माहीत आहे बघा की 1 किलोमीटर काय आहे? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. काय आहे? 1000 मीटर. म्हणून मी काय केलं? हे जे काही 2 किलोमीटर पैकी 1000 मीटर मी इकडे पाठवले तर इथं काय राहिला? फक्त 1 किलोमीटर. काय राहिला? 1 किलोमीटर. आता बघा, ह्या दोघांची मी जर बेरीज केली 1000 अधिक 575 तर ह्यांची बेरीज काय येणार आहे बघा? 1575
75 काय येणार आहे 1575. आता 1575मधून मी 750 वजा करू शकते. चला वजा करूया. 5 वजा 0 काय आलं रे 5 वजा 0 5. 7तून 5 गेले, उरले किती रे 2. आता बघा ह्या 5मधून 7 जातात का, तर नाही. म्हणून मी काय घेतला हा 1 हातचा इकडे घेतला तर इथं आले 15 आणि इथे काय राहिले रे 0. म्हणजेच 15मधून 7 गेले किती उरले रे 8. एकातून 1 गेला उरला 0. एकातून 1 गेला उरला 0. म्हणजे जी काही ग्रामस्वच्छता अभियान आहे ह्यामध्ये किती रे 825 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली. लक्षात आलं का. काय आहे बघा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये आठशे 25 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये काय विचारलं बघा. बाभूळ गावाने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. सवस्तर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आलं शाब्दिक उदाहरणामध्ये एकूण हा शब्द. एकूण म्हणलं की आपल्याला तिथं काय करायची रे बेरीज. चला बेरीज करूया. आता बघा आपल्याला दिलेत का रे की इथं लिटर आणि मिलीलिटर दिले का, तर नाही. म्हणून मी ते रकाने करत नाही. इथं फक्त मी लिहिते बघा. इथे काय आहे रे जे काही बाभूळ गाव आहे त्याने किती केले 21,250 अधिक हे काय आहे रे हे आहे बाभूळ गाव. काय आहे बाभूळ गाव आणि हे जे काही 31,000 काय आहे रे 350 लिटर सांडपाणी हे काय आहे रे सवस्तर गाव. काय आहे ते सवस्तर गाव ह्या गावाने. तर एकूण किती, तर बघा चला बेरीज करूया. 0 अधिक 0 0. 5 अधिक 5 10. हातचा गेला 1. 3 अधिक 2 5 5 आणि 1 6. 1 अधिक 1 बरोबर 2. 3 अधिक 2 बरोबर 5. म्हणजेच इथं काय आलं बघा रे 52,600 लिटर एवढ्या सांडपाण्याचा काय झालं रे वापर शेतीसाठी झाला. किती झाला रे 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा पुढचं गणित काय विचारलं आहे. अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात, तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल. आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की आपल्याला अर्धा लिटर दुधाची किंमत दिली. किती दिले रे 22 रुपये. तर आपल्याला 7 लिटर दुधाची किंमत काढायची. बघा मी इथं काय करते बघा इथं लिहिते अर्धा लिटर म्हणजेच काय आहे रे 22 रुपये. किती आहे ती 22 रुपये. तर आपल्याला किती काढायचे 7 लिटर. आपल्याला काय माहिती आहे बघा 1 लिटर काय आहे रे 1 लिटर बरोबर काय आहे 1000 मिलीलिटर. काय आहे 1000 मिलीलिटर. आता बघा इथं काय लिहिलं आहे अर्धा म्हणजेच मी असं लिहिलं तर 1000च्या निम्मे काय आले रे 500. काय आले 500 मिलीलिटर. आणि हेच असं मी लिहिलं तर काय बरं 500 मिलीलिटर बरोबर 22 रुपये. काय आहे रे 500 मिलीलिटर बरोबर काय आहे रे 22 रुपये. लक्षात आलं का. हे झालं आपलं अर्धा लिटर दूध. तर 1000 बरोबर किती येणार आहे, तर ह्या दोघांची मी काय करते रे बेरीज. ह्या दोघांची मी जर बेरीज केली किती येणार आहे बघा 500 अधिक 500 बरोबर काय झाले रे 1000 बरोबर 1000 मिलीलिटर. म्हणजे हा अर्धा लिटरचे 22 रुपये अधिक ह्या 500चे किती रे 22. एकूण मिळून किती आहे रे, तर ते आहे 44. किती आहे 44. 2 अधिक 2 4. 2 अधिक 2 बरोबर 4. म्हणजेच किती आहे 1 लिटरसाठी दुधाची किंमत किती आहे 44 रुपये. तर 7 लिटर दुधासाठी किती, तर मी काय करते बघा हे जे काही 7 लिटर दुधाची किंमत काय असणार आहे 1 लिटरला 44 रुपये. तर 7 गुणिले
44. चला 7 44ला गुणूया. 7 चोक 28चे 8 हातचाला 2, 7 चोक 28, 28 अधिक 2 बरोबर आले 30. म्हणजेच हे जे काही 7 लिटर दुधाची किंमत किती आहे? 308 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मी काय केलं, अर्धा लिटरला 22, तर 1 लिटरला किती आहे रे? 44. जर तुम्हाला 500 मिली घ्यायचं नसेल तर तुम्ही 1/2 असंही घेऊ शकता. हे सुद्धा काय आहे रे? अर्धा. हे काय आहे रे? अर्धा. पण दुधाचे जे काही मापन आहे ते कशामध्ये आहे रे? लिटरमध्ये. म्हणून मी काय घेतले तर 500 मिली अधिक 500 मिली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो?